नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सिलाई वर्ल्ड मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 वर्ष वयाच्या मुलीसाठी साडीपासून फ्रॉकची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची हे पाहणार आहोत। तर थंबनेलमध्ये दाखवल्याप्रमाणे किंवा पहिला जो फोटो होता त्याप्रमाणे आपण हा ड्रेस बनवलेला आहे आणि सिस्टर्स कॉम्बो आहे। हा 2 बहिणींचा सेम ड्रेस आपण इथे बनवलेला आहे। याकरता जी उरलेली साडी होती ती घेतलेली आहे आणि अस्तर साधारण जर तुम्हाला घ्यायचं असेल तर इथे 1.5 मीटर अस्तर लागणार आहे। अस्तर इथे घेतलेला आहे आणि अस्तर 4 घड्यांमध्ये 4 फोल्ड करून घेतलेला आहे किंवा 4 घड्यांमध्ये ठेवलं। माझ्याकडची बाजू बंद आहे आणि समोरची ओपन आहे। आता इथे टॉप पार्टची उंची किती ठेवायची आहे तर हे पहा, अशा पद्धतीने इथे मी टॉप पार्टची उंची जी आहे ती 9.5 इंच घेतलेली आहे। म्हणजे 8.5 इंचाचा साधारण टॉप पार्ट आपल्या इथे तयार होणार आहे आणि 4.5 इंच शोल्डरसाठी मी मार्किंग केलेलं आहे। शोल्डरसाठी मार्किंग केल्यानंतर तिथूनच आपल्याला खाली परत मार्किंग करायचे 4.5 इंचावरती आर्महोलसाठी आणि इथे चेस्टचा 4th पार्ट घ्यायचा आहे। तर या मेजरमेंटमध्ये चेस्टसाठी मी इथे साधारण 5.5 ते 6 इंचावरती मार्किंग करणार आहे। प्लस यामध्ये 2 इंच मार्जिन जे आहे ते ॲड करून घेणार आहे किंवा लुझिंग म्हणू शकता तुम्ही त्याला। मार्किंग करून घेतलं त्यानंतर हे पहा, 4.5 इंचच आपल्याला इथे आर्महोल ठेवायचा आहे। 5 इंचचा आर्महोल इथे जास्त मोठा होणार आहे। परत इथे 4.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं त्यानंतर फ्रंट आर्महोलसाठी 1 इंच असं मार्किंग केलेलं आहे। जर तुम्हाला ड्रेस स्लीवलेस ठेवायचा असेल तर फ्रंट आणि बॅक आर्महोल दोन्ही सेम ठेवले तरीही चालणार आहेत। कर्व स्केलने अशा पद्धतीने मुंड्याचा आकार देऊन घेतला दाखवल्याप्रमाणे। आता आपल्याला इथे वेस्टचा 4th पार्ट घ्यायचा आहे। तर इथे मी 6 इंच मार्किंग केलेलं आहे। जेवढं मी चेस्टसाठी मार्किंग केलं तेवढंच वेस्टसाठी पण मार्किंग केलं आणि हे दोन्ही पॉइंट्स जे आहेत ते कनेक्ट करून घ्यायचे आहेत। मार्जिन इथे साधारण मी 2 इंच घेतलेली आहे। गळा रुंदी साधारण या साईजमध्ये 2 इंच घेतली तरीही चालणार आहे। 2 इंचच घ्या, जेणेकरून जर तब्येत जास्त असेल बाळाची किंवा मुलीची तर 2.25 पर्यंत ठीक। 2 इंच गळा रुंदी घेतली त्यानंतर चौकोन आखून घेतलेला आहे। पुढच्या गळ्यासाठी 3.5 इंचावरती आणि मागच्या गळ्यासाठी 3 इंचावरती मार्किंग केलं। गोल आकार जो आहे गळ्यासाठी आपण इथे देऊन घेतलेला आहे। फ्रंट आणि बॅक दोन्ही गळ्यांचा आकार आपण गोल ठेवलेला आहे। 1/2 इंच शोल्डर डाऊन करून घेतले आणि केलेल्या मार्किंग प्रमाणे आता आपल्याला कटिंग करून दोन्ही पार्ट सेपरेट करून घ्यायचे। फ्रंट आणि बॅक पार्ट कट करून घेतले त्याच पद्धतीने साडीवरती देखील आपण कट करून घेतले। त्यानंतर आता पॅटर्नची कटिंग करायची। तर फ्रंटचा पार्ट घेतला आणि लेफ्ट साईडचा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने शोल्डरचा सेंटर घेऊन फोल्ड करून घेतलेला आहे आपण इथे व्यवस्थित। हे पहा, म्हणजे तुमच्या उजव्या हाताची जी साईड आहे ती घेतलेली आहे आपण इथे। त्यानंतर खाली पदरचा जो भाग आहे किंवा पदराचा भाग सरळ ठेवून अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। हा जो आहे फ्रंट पार्टचा आपला पॅटर्न असणार आहे आणि जो फोल्ड भाग केलेला आहे आपण तिथे साधारण 1/2 इंच आपल्याला जास्त घ्यायचा आहे आतमध्ये फॅब्रिक जे आहे फोल्ड करण्यासाठी। तर हे पहा, हा भाग कट करून घेतला आणि अशा पद्धतीने एक्स्ट्रा पार्ट जो आहे आतल्या बाजूला डबल फोल्ड करून घ्यायचा। त्यानंतर आता उरलेली साडी घेतलेली आहे आणि साधारण हे पहा, आपल्याला काय करायचं आहे, बॉटमसाठीची उंची घ्यायची। तर जेवढी आपण टॉप पार्टची उंची ठेवली तिथूनच खाली आपल्याला मार्किंग करायचं आहे। बॉटमसाठी 14.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे। 14.5 इंच उंचीचं हे कापड आहे आणि रुंदीमध्ये किती आहे तर इथे साधारण 34 ते 35 इंच पुढच्या बाजूला आणि मागच्या बाजूला 35 इंच असं फॅब्रिक घेतलं। आता त्यानंतर हे पहा, फ्रंट पार्ट घेतलेला आहे त्याचं मेन फॅब्रिक घेतलं आणि पॅटर्नचा फॅब्रिक घेतलं। हा पॅटर्न असा फोल्ड करून इथे आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे पहिल्यांदा। त्यानंतर अशा पद्धतीने हा पॅटर्न ठेवायचा आणि पूर्ण जो पार्ट आहे तो पिनने सिक्युअर करून घ्यायचा आहे आपल्याला सुरुवातीला। आधी आपण पिन्स लावून घ्यायचे आहे त्याला सर्व बाजूंनी। पिन लावून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हा पूर्ण पॅटर्न मेन फॅब्रिक जे आहे ब्ल्यू कलरचं साडीचं त्याला अटॅच करून घ्यायचं आहे। आता इथे बॅक पार्ट घेतलेला आहे। बॅक पार्टचं फॅब्रिक सरळ ठेवलं, त्यावरती अस्तरचं फॅब्रिक ठेवलं आणि पिनने सिक्युअर करून घेतलं। त्यानंतर आर्महोल आणि नेक पार्ट जो आहे आपण स्टिच करून घेणार आहोत। फ्रंट पार्ट रेडी करून घेतला आणि इथे मी अशा पद्धतीची लेस लावलेली आहे।
त्यानंतर आता आपल्याला याला अस्तर जे आहे ते अटॅच करायचं आहे। अस्तरचं फॅब्रिक सरळ बाजूने ठेवलेलं आहे, मेन फॅब्रिकची सरळ बाजू, त्यावरती अस्तरचं फॅब्रिक ठेवून घेतलं। आता हा पार्ट पूर्ण पिनने सिक्युअर करून घ्यायचा आणि नेक आणि आर्महोल पार्ट स्टिच करून घ्यायचे। त्यानंतर छोटे छोटे कट्स करून अशा पद्धतीने फॅब्रिक सुलट बाजूला करून घ्यायचं आहे किंवा सरळ करून घ्यायचं आहे। नंतर टॉप स्टिचेस आपण करून घेणार आहोत। फ्रंट पार्ट मधील जो नेकचा एक्स्ट्रा पार्ट आहे तो आपण कट करून टाकणार आहोत किंवा एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे ते कट करायचं आहे व्यवस्थित दाखवल्याप्रमाणे। इथे कुठेही शिलाई कट नाही झाली पाहिजे। व्यवस्थित हा पार्ट कट करून घेतला, छोटे छोटे कट्स करून घ्यायचे आणि फॅब्रिक सरळ बाजूला करून घ्यायचं आहे आपल्याला दाखवल्याप्रमाणे। इथे तुम्ही स्लीव्स देखील लावू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये चेंजेस करून घेऊ शकता। फॅब्रिक सरळ करून घेतलेला आहे आणि आपल्याला नेक आणि आर्महोल पार्ट वरती टॉप स्टिचेस करून घ्यायचे। बॅक पार्ट मध्ये मी झिप अटॅच केली, लेस अटॅच करून झालेली आहे फ्रंट पार्ट मध्ये आणि शोल्डर अटॅच करून घेतले। त्यानंतर बॉटमचा पार्ट घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने बॉटमचा पार्ट आपल्याला सरळ बाजूने म्हणजे बॉटम पार्टची सरळ बाजू आणि टॉप पार्टची सरळ बाजू समोरासमोर येतील अशा पद्धतीने ठेवायचा आणि छोट्या छोट्या आपल्याला इथे प्लेट्स घ्यायच्या आहेत। सर्व प्लेट्सचे डायरेक्शन एकाच बाजूला राहील अशा आपल्याला प्लेट्स घ्यायच्या आहेत आणि पूर्ण फॅब्रिक टॉप पार्ट मध्ये अटॅच करून घ्यायचं। फ्रंट आणि बॅक दोन्ही पार्ट्स मध्ये अशा पद्धतीने आपण फॅब्रिक जे आहे अटॅच करून घेतलेले आहे किंवा बॉटम पार्ट अटॅच करून घेतला। अशा पद्धतीने हे फॅब्रिक ठेवून घेतलं, त्यावरती आता आपल्याला अस्तरचं फॅब्रिक अटॅच करायचं आहे। तर जेवढा आपण बॉटमचा घेर घेतला तेवढाच इथं अस्तर घेतलेला आहे मी, तेवढ्याच घेर इतकं अस्तर घेतलं। आता अस्तर ठेवून घेतलं आणि व्यवस्थित अस्तर देखील प्लेट्स घेत आपल्याला अटॅच करायचं। त्यानंतर खालच्या बाजूला करून घ्यायचं आहे हे अस्तर। तर मैत्रिणींनो, इथे फ्रॉकला मी फिटिंग करून घेतली, बेल्ट अटॅच करून घेतलेले आहेत। कसा वाटला आजचा माझा व्हिडिओ हे कमेंट्स करून नक्की कळवा। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल।